सध्या महायुतीसमोर मोठं आव्हान आहे ते जागा वाटपाचं। काही जागांवर भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दावा सांगितला जातोय। अशा वादग्रस्त जागांवर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंतिम निर्णय घेणार असल्याचं कळतंय। सप्टेंबर अखेरीस महायुतीचे जागा वाटप पूर्ण होण्यासाठी हालचाली सुरू आहेत। पहिल्या टप्प्यात सर्व म्हणजे 288 जागांवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात परस्पर चर्चा सुरू आहे। दरम्यान आज या तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, बघायचं झालं तर राज्यातले जे प्रमुख आहेत त्यांची बैठक झाल्यानंतर ज्या जागा वाटपांचा तिढा होणार नाहीये त्याचा जो वाद आहे तो आता थेट भाजपचे चाणक्य अर्थात केंद्रीय गृहमंत्री हे यावर निर्णय घेणार असल्याचं समजतंय। दीपक, नक्कीच विधानसभेचं बिगुल ही कुठल्याही क्षणी वाजू शकतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती महायुतीकडनं आता बैठकांचा जो सपाटा आहे तो देखील सुरू केलेला आहे। आज मुख्यमंत्री बुलढाण्यावरून आल्यानंतर आज रात्री उशीरपर्यंत ही बैठक होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये दोन्ही मुख्यमंत्री हे देखील असणार आहेत आणि ज्या जागा आहेत त्या संदर्भात ज्या अडचणीच्या जागा आहेत किंवा ज्यावर तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे या जागांसंदर्भात देखील चर्चा ही होणार असल्याचं प्रामुख्याने कळतंय। हा तिढा न सुटल्यास तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे तो निर्णय राहणार आहे की त्यांनी हा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते। मात्र प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर यानंतर आता ज्या अडचणीच्या जागा आहेत त्या संदर्भात वारंवार बैठका होतील आणि त्यातनं एक सुवर्ण मध्य काढून या जागांची सोडवणूक केली जाणार असल्याची माहिती मिळते। आपण जर पाहिलं तर मागे 3 ते 4 बैठका यापूर्वी झालेल्या आहेत त्यावरती देखील विचार विनिमय झालेला आहे की नेमक्या कुठल्या जागा कुणाला लढायच्या आहेत। जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांच्या जागा हलवता कामा नये या संदर्भातल्या देखील सूचना या आमदारांकडून आल्या होत्या त्या देखील आलेल्या। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दीपक, सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।